सगळ्या गोळ्या मी अशा करून घेते. तुम्ही असं नुसतं बी खावा, नुसतं खाल्लं तर बी चालल. हो का, असं नुसतं तोंडात टाकलं तर असं विरघळणारे गुलाबजामुन आहे ती. ही भन्नाट रेसिपी कुणीसुद्धा गाजराचे गुलाबजामुन कुणीसुद्धा केली नसेल, ही आज आपण करणार आहे. ही गुलाबजामुन तुमच्या घरातल्या सगळ्यांनी जरी खाल्लं तर बोटच चाटून खातेली असं ही गाजरापासून गुलाबजामुन आपण करणार आहे. चला तर मग लगेच आता करायला सुरुवात करूया. बघा, गाजरं आणली ती बाजारातनं आणि स्वच्छ पाण्यानं घरी मी धुले ती. मागची बाजू काढून टाकली बुडक्याची आणि शेंड्याची पण थोडी काढून टाकली. ही अशा मुळ्या येते, ह्याच्या चाकून काढून घेऊया. अशा हो का, अशा काढायच्या मुळ्या चाकून काढून घेऊया सगळ्याच्या. का ह्याच्या सगळ्या मी मुळ्या अशा काढून घेतल्या. त्या करायचं कारण लई मोठं मोठं जर कट केलं तर मिक्सरच्या पात्याला बारीक व्हायचं नाही. एक करून सगळं गाजरं मी अशीच बारीक ह्याचं असं गोल गोल आकाराचं कापून घेते. सगळी गाजरं मी चिरून घेतली. तेव्हा असं बारीक बारीक तुकडं करून घेतले. ते गाजर आपण तुकडं करून घेतले बारकं. त्याच्यामध्ये काय काय टाकायचं हे धावते तुम्हाला. हो का, 4 चमचे बारक्या चमच्यानं 4 चमचे गरा घेतलाय. 1 वाटी दूध घेतलंय. ही तूप आहे. हे काजू बदामाचा काप आहे. ही इलायची आहे. त्या 1 वाटी साखर घेतली. सगळं गाजर आता एकदाच मिक्सरमधनं बारीक होत नाही, ते आपण 2दा टाकून घेऊया. ह्यात निम्मा गरा टाकते, ह्यात निम्मी साखर टाकून घेते, इलायची सगळी ह्यातच टाकून घेते. मिक्सरला बारीक करून आणते. एकदम लय बारीक बी करायचं नाही, मोठं बी ठेवायचं, मध्यम बारीक करायचं. हे काही असं बारीक करून घेतलंय. चूल पिटली, गडगी ठेवून घेते. ह्याच्यावर गडगी ठेवली, त्याच्यावर कडक ठेवायची, कारण आपली भांडीच काळी होत नाही ती. त्यामुळं ही गडगी वापरायची स्वयंपाक करताना. तापली, एवढं 4 चमचे तूप आहे, ओतून घेते. पूर्ण जर पाणी सगळं आटेपर्यंत ह्याला असं हलवत राहायचं. हलवायचं बंद केलं तर करपून खाली. सारखा सारखा गाजराचा हलवा करायचा, खायचा. तीच सारखं करून करून नको वाटलं म्हणून म्हणलं आता एक बऱ्या ह्याचं जामून तर करून बघा. माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला कळल कसं करायचं कसं नाही. हे बघा, तुम्हाला वाटेल ही गाजर किती लाल झालंय परतल्यावर, कारण मी एक एवढा नका एवढा ह्यात कलर टाकलाय. आवडलं तर टाका, नाही टाकू वाटलं तर तुम्ही नका टाकू. त्यात एवढं मोठं दूध होतं, आता आटलंय बघा सगळं. 2 मिनिटं ठेवते आणि उतरून घेते. गार व्हायला ह्यात काढून घेते. गार झाल्यावर त्याचं आपण जामून करूया. गार झाल्यावर बरं पडतंय करायला, लगेच होती गोळी. हो का, सगळ्या गोळ्या मी अशा करून घेते. मन आपलं खायसाठी तयार झाले. ते तुम्ही असं नुसतं बी खावा, नुसतं खाल्लं तर बी चालल. रबडी सोबत तर एकदमच छान लागल. कढई ठेवून घे. आता रबडी करून घ्यायची. काय सगळं टाकून घेते दूध. रबडीसाठी ही आपण दूध आता आटवून घ्यायचं आहे. जामून तर तयार झाली, रबडी करून घ्यायची. दूध उकळालंय. हो का, साईमध्ये केसर टाकलंय, त्यामध्ये टाकून घेते. मी केसर टाकलंय. चांगला आटस तर असंच मी हलवून घेते. असं आपली रबडी तयार होत आली म्हणले तर चालेल. आता त्यातले जाडपणा आलाय, आता घट्टपणा आलाय. हो का, तयारच होत आली रबडी आपली. आता रबडी तर होतच आली. हो का, असली ही घट्ट अशी दुधाची रबडी केसर टाकून केलेली ही रबडी, गाजराचं गुलाबजामुन खायला कसं लागेल आपल्याला. नुसतं गुलाबजामुन असं खायचं म्हणलं तर सुद्धा इतकं छान लागते. रबडी सोबत म्हणल्यावर काय, ही रबडी झाली, आपण उतरून घेऊया खाली. थंडगार अशी घट्ट झाली ही रबडी. ही गुलाबजामुन असे ही जामून ठेवते त्याच्यावर. गुलाबजामुन आणि ही रबडी आजची केलेली रेसिपी अशी वेगळ्याच पद्धतीने केली आहे. तुम्हाला कशी वाटली तुम्ही मला कमेंटमधनं सांगा. तुम्ही ही रेसिपी कुठनं बघताय ते पण मला कमेंट करून सांगा.